सुरुवातीला कविता सादर करण्यासाठी माननीय सुरेखा मिसाळ मॅडम या येतील. स्टेजवर बसलेले सगळे मान्यवर, समोर बसलेले सर्व कवी आणि श्रोत्यांना माझा नमस्कार. माझं पूर्ण नाव सुरेखा भानुदास मिसाळ. मी सेंट अँड्रूज कॉलेज ऑफ नर्सिंग येथे लेक्चरर म्हणून गेले 6 वर्ष काम करत आहे. माझ्या कवितेचं नाव आहे ऑर्गन डोनेशन म्हणजेच अवयवदान. मला दिलेल्या 3 मिनिटांपेक्षा मी 1ही मिनिट एक्स्ट्रा घेणार नाही, पण मला माझ्या कवितेच्याबद्दल थोडीशी बॅकग्राऊंड इन्फॉर्मेशन द्यायची आहे. आपण जन्माला येतो तेव्हा आपण काहीच घेऊन येत नाही आणि आपला मृत्यू होतो तेव्हाही आपण काहीच घेऊन जात नाही. पण जन्म आणि मृत्यू याच्यामध्ये जे आपण जगतो तो प्रवास म्हणजे देवाने आणि निसर्गाने दिलेली एक देणगी असते. या देणगीसाठी जर तुम्हाला कृतज्ञता व्यक्त करायची असेल तर ऑर्गन डोनेशन ही एक सुवर्ण संधी आहे. मृत्यू होण्याची 2 कारणे आहेत. एक नॅचरल डेथ आणि एक असते ॲक्सिडेंटल डेथ. नॅचरल डेथ म्हणजे हार्ट अटॅक किंवा कुठला तरी आजार किंवा ऑर्गन फेल्युअर ज्याच्यामध्ये तुम्ही ऑर्गन डोनेशन नाही करू शकत. बट जी ॲक्सिडेंटल डेथ असते ज्याच्यामध्ये तुमचं ब्रेन डेथ होते आणि ऑर्गन फंक्शन करत असतात तिथे तुम्ही ऑर्गन डोनेशन करू शकता. मी माझा स्वतःचा ऑर्गन डोनेशनचा फॉर्म 2016मध्ये भरून ठेवलेला आहे. कुठलाही समाज असू दे, धर्म असू दे, हिंदू, ख्रिश्चन किंवा मुस्लिम, आपल्या डेथनंतर आपल्या बॉडीसोबत काय होतं हे सगळ्यांना माहिती आहे. अर्थातच त्याची राख होते. जर ही राख न करता आपण जर 7 ते 8 लोकांच्या आयुष्यामध्ये एक नवी उमेद होत असू तर ही एक नक्कीच सुवर्ण संधी असेल. ॲज अ हेल्थ केअर प्रोफेशनल मी अवयवदान ह्या गोष्टीचा अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी हा एक माझा छोटासा प्रयत्न आहे. मी माझ्या कवितेला सुरुवात करते. कवितेचं नाव आहे अवयवदान. माणूस आला जन्माला काहीही न घेता, मिळाले त्याला सर्व काहीही न मागता. सुख संपत्ती पैशाबद्दल नाही बोलत मी, किडनी हृदय डोळ्यासारखी दुसरी संपत्ती नाही मित्रा. जळेल तुझा देह मृत्यूनंतर 4 दिवस रडतील सगळे सोयरे. अवयवदानाचं पुण्य कर मित्रा, उत्सव साजरा करतील स्वर्गातले सारे. स्वर्गस्थान मिळेल, शांती मिळेल, तुझ्यामुळे एकाला जगायला मिळेल. तू जाताना नाही नेणार डोळे, पण तुझ्या डोळ्याने कोणीतरी पुन्हा जग बघेल. चला सगळे एकत्र येऊ, अवयवदानाचा संकल्प करू. आपलं जीवन संपलं तरी कोणाला तरी जीवन देऊ. केले असोत कित्येक पाप पुण्य, अवयवदानासारखं पुण्य नाही. मेल्यानंतरही जिवंत राहणे यासारखी दुसरी भेट नाही, यासारखी दुसरी अमूल्य भेट नाही. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आपण सुरेखा मॅडम यांचा सन्मान करावा. मान्यवरांना मी नम्र विनंती करते आपण सुरेखा मॅडम यांचा सन्मान करावा.